नमस्कार मित्रांनो, मी विजय आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अजून एका नवीन कहाणीमध्ये। मित्रांनो, आजची कहाणी दुसऱ्या कोणत्या राज्यातील नसून आपल्याच महाराष्ट्र राज्यातील आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील एक 17 वर्षाचा मुलगा कोयत्याने कीर्तीचं मुंडकं छाटतो। तिचं मुंडकं छाटल्यानंतर तो तिचं मुंडकं आपल्या हातामध्ये घेतो आणि मोबाईलमध्ये सेल्फी काढतो। लिटरली त्याने कीर्तीचं मुंडकं तिच्या शरीरापासून वेगळंच केलेलं होतं। त्या मुलाचं वय लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त तो 17 वर्षाचा होता। विचार करण्यासारखी गोष्ट अशी की कीर्तीचा मृत्यू झाल्यानंतरही तो कीर्तीला शिव्या देत होता। यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की त्या 17 वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये कीर्तीबद्दल किती राग असेल। परंतु नक्की तो 17 वर्षाचा मुलगा कोण होता? नक्की कीर्तीकडून अशी कोणती चूक झालेली होती की त्या चुकीचा मोबदला म्हणून तिला आपल्या स्वतःचा जीव गमवावा लागला होता? अशाच खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या कहाणीमधून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, ही कहाणी समजून घेण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये जावं लागेल। या जिल्ह्यामध्ये एक गाव आहे गोरेगाव नावाचं। या गावामध्ये एक कुटुंब राहत होतं, मोठे कुटुंब। या कुटुंबामध्ये टोटल 4 सदस्य होते। आता ते कोण होते हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा। एक होती कीर्ती, जिची हत्या झालेली होती। कीर्तीला एक लहान भाऊ होता, त्याचं नाव होतं संकेत मोठे। कीर्तीचे जे वडील होते त्यांचं नाव होतं संजय मोठे आणि कीर्तीच्या आईचं नाव होतं शोभा मोठे। आता यांचं जे कुटुंब होतं ना, ते एक मध्यमवर्गीय कुटुंब होतं, परंतु त्यांची ना शेती होती, त्यामुळे ते शेतामध्येच काम करायचे। घरची शेती असल्यामुळे त्यांना कधी दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन काम करण्याची वगैरे वेळ येत नव्हती। त्यांचं कुटुंब त्यांच्या गावामध्ये एक म्हणजे प्रतिष्ठित कुटुंब होतं, म्हणजे त्यांनी स्वतःची इज्जत मर्यादा वगैरे सांभाळून ठेवलेली होती। त्यांच्याकडून कधी भूतकाळामध्ये अशी कोणती चूक झालेली नव्हती की ज्यामुळे समाज त्यांना नावं ठेवेल किंवा गावामध्ये त्यांची इज्जत जाईल। एका मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांचं जसं जीवन जातं तसंच त्यांचं जीवन गेलेलं होतं। आता आपण डायरेक्ट मेन इन्सिडेंटकडे येऊया। कीर्ती आता 10वीला गेलेली होती। 10वीची तिची एक्झाम कंप्लीट होते आणि निकाल लागल्यानंतर तिला ना 11वीला ॲडमिशन घेण्याची वेळ येते। 11वीला आता ॲडमिशन घेण्यासाठी तिच्या गावामध्ये तर 11वीची शाळा नव्हती, त्यामुळे तिला एका तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजला जायचं होतं। तिथे तिला ॲडमिशन करायचं होतं, त्यामुळे ती तिच्या गावातून त्या मोठ्या कॉलेजमध्ये 11वीला ॲडमिशन घेते। आता हे कॉलेज त्यांच्या गावामधून थोडंसं दूर अंतरावर असल्यामुळे ती कॉलेजला जी ये जा करायची ना, त्यासाठी ती बसचा वापर करायची। आता खेडेगावामध्ये ग्रामीण भागामध्ये जे मुलं आहेत त्यांना माहिती असेल, ग्रामीण भागातील जास्तीत जास्त जी मुलं असतात ना, ते बसचा ना पास काढतात, म्हणजे महिन्याचे एकदाच पैसे पे करतात। अशाच प्रकारे कीर्तीने पण ना बसचा पास काढलेला होता आणि त्या पासवरतीच ती कॉलेजला जायची, संध्याकाळी कॉलेज सुटल्यानंतर घरी यायची। परंतु आता तिच्या जीवनामध्ये एका नवीन मुलाचा प्रवेश झालेला होता। त्या मुलाचं नाव होतं अविनाश थोरे। हा जो अविनाश होता ना, त्यांच्याच म्हणजे जातीतील होता आणि अविनाशचं घर त्यांच्या गावापासून एक 5 किलोमीटर अंतरावरती एक गाव होतं, त्या गावामध्ये होतं। ही जी कीर्ती त्या कॉलेजमध्ये जायची ना, ज्या बसमध्ये जायची, ती बस कीर्तीच्या गावामधून अविनाशच्या गावामधून होऊन अशीच पुढे त्या कॉलेजमध्ये जायची। त्यामुळे कीर्ती ज्या बसमध्ये जायची त्याच बसमध्ये हा अविनाश पण जायचा। एकाच बसमध्ये जात असल्यामुळे, एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन असल्यामुळे कीर्तीची आणि अविनाशची ना ओळख होते। ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि पुढे जाऊन हे दोघे ना एकमेकांच्या प्रेमामध्ये पडतात। त्याच्यानंतर कीर्ती आणि अविनाश फिरायला वगैरे जायचे बाहेर। आणि गावामध्ये कसं असतं तुम्हाला माहिती आहे, थोडी जरी एखादी गोष्ट घडली ना, संपूर्ण गावामध्ये ती एवढ्या फास्ट एवढी वेगाने पसरते ना की आपण ना अंदाजसुद्धा लावू शकत नाही। आणि असंच कुणीतरी कीर्तीला आणि अविनाशला कुठेतरी बाहेर फिरताना पाहिलं आणि त्या व्यक्तीने ना कीर्तीची कंप्लेन तिच्या आईबाबांना केली। आईबाबांकडे कंप्लेन पोचल्यानंतर तिच्या आईबाबांनी कीर्तीला सांगितलं, तुला आम्ही कॉलेजला शिकण्यासाठी पाठवतोय आणि तू तिकडे जाऊन त्या मुलासोबत फिरते, अभ्यासाकडे लक्ष देत नाही वगैरे वगैरे। परंतु कीर्ती नवीन नवीन त्याच्या प्रेमामध्ये पडली असल्यामुळे
आईबाबाचं काय सांगणं होतं त्याच्याकडे ती पूर्णपणे दुर्लक्ष करते. तिला काही मतलब नव्हतं समाजातील लोक काय बोलतात किंवा दुसरे लोक काय बोलतात किंवा स्वतःचे आई बाबा काय बोलतात. कीर्ती तिच्या आईबाबाला सांगते की मला त्याच्याशी लग्न करायचं आहे, तो आपल्याच जातीतील आहे, त्यामुळे कोणता प्रॉब्लेम नाही. आणि कीर्तीच्या आईबाबांना ना तो अविनाश बिलकुल पण आवडत नव्हता. आता मला वाटतं जर कीर्तीला तो आवडला असेल तर तिच्या आईबाबाला तिच्या लग्नासाठी परवानगी द्यायला हवी होती, परंतु ना ते तिच्या लग्नाला परवानगी देत नाहीत. आता एक दिवस असा येतो कीर्ती अचानकपणे बेपत्ता होते. बेपत्ता झाल्यानंतर कीर्तीचे आईबाबा 2-3 दिवस तिला शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु कीर्ती कुठे गेली, ती कुठे आहे याचा कोणताच ठाव ठिकाणा कीर्तीच्या आईबाबांना लागत नाही. त्यामुळे ते काय करतात, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कीर्तीची मिसिंग कंप्लेंट रजिस्टर करतात. पोलिसांकडे कीर्तीची मिसिंग कंप्लेंट आल्यानंतर पोलीस पण त्यांच्या पद्धतीने कीर्तीला शोधण्याचा प्रयत्न करतात आणि फायनली 2-3 दिवसानंतर पोलिसांना समजतं की कीर्तीने आणि अविनाशने दोघांनी पळून जाऊन आळंदी येथे लग्न केलेलं आहे. आता आळंदीमध्ये मी कुठेतरी बघितलं होतं की ऐकलं होतं एक काहीतरी म्हणजे लग्न लावून देण्याचं एक मंडळ आहे वाटतं, तर तिथेच त्यांनी लग्न केलेलं होतं. जशी ही बातमी पोलिसांना समजलेली होती, पोलिसांनी लगेच कीर्तीच्या आईबाबांना इन्फॉर्म केलेलं होतं. आता ही जी बातमी कीर्तीच्या आईबाबांना समजलेली होती तीच बातमी संपूर्ण गावभर पसरली होती. त्यामुळे तिच्या घरची जी इज्जत होती, जी त्यांनी सांभाळून ठेवलेली होती ती गेलेली होती. कारण गावातील लोक, समाजातील लोक कीर्तीच्या आईबाबांना येऊन टोमणे मारत होते की तुझी मुलगी बघ, तुझं ऐकत नव्हती, तुमचा ज्या गोष्टीला विरोध होता तिनं तेच केलं, तुमचं ऐकलं नाही. आता कीर्तीच्या आईबाबांच्या मनामध्ये कीर्तीबद्दल राग आणि तिरस्काराची भावना निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती. आता कीर्तीने या अविनाशसोबत लग्न केल्यानंतर जे अविनाशच्या घरातले होते ना ते पण पहिल्यांदा यांच्या लग्नाच्या विरोधात होते. त्यामुळे कीर्ती आणि अविनाश एका दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहायला सुरुवात करतात. आता यांचा जो संसार होता तो पण खूप सुखामध्ये वगैरे जात होता. त्यांच्यामध्ये भांडण वगैरे काय होत नव्हतं. दोघांचे एकामेकावरील प्रेम ना वाढलेलं होतं. लग्नाला 7-8 महिने झाल्यानंतर फायनली अविनाशच्या घरी कीर्तीला घेऊन येतो. पूर्वी अविनाशच्या या लग्नाला अविनाशच्या घरातले जे विरोध करत होते ना ते पण कीर्तीला ॲक्सेप्ट करतात आणि तिला सून म्हणून घरात घेतात. अविनाशचं जे कुटुंब होतं ना त्यांची पण शेती वगैरे होती. कीर्ती अविनाश शेतामध्ये काम करायचे वगैरे, त्याच्यातून जे पैसे यायचे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवायचे. अशा पद्धतीने ना त्यांचं जीवन जात होतं. कीर्तीने कीर्तीच्या आईबाबांना बोलायचं बंद केलेलं होतं. ना तिने लग्न झाल्यावरती कधी कीर्तीच्या आईवडिलांना कॉल केलेला होता, ना त्यांचा कधी तिने चेहरा बघितलेला होता. किती जरी तिने तिच्या आईवडिलांना बोलायचं टाळलेलं असलं तरी तिच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी आईवडिलांचं जे प्रेम होतं ना ते मिळवण्याची एक म्हणजे इच्छा निर्माण होत होती. तिच्या मनामध्ये आईवडिलांचं प्रेम गमावण्याचं एक दुःख होतं. परंतु 1-1.5 वर्षानंतर अचानकपणे कीर्तीची आई शोभा मोठे अविनाशच्या घरी येते कीर्तीला भेटण्यासाठी. कीर्तीच्या आईचं अविनाशच्या घरी येणं म्हणजे एक अनपेक्षित अशी गोष्ट होती. परंतु कीर्तीची आई अविनाशच्या घरी कीर्तीला भेटायला आल्यानंतर सांगते की आम्ही पण तुला खूप मिस केलं, जे काही चुकी झाली ती झाली, किती जरी चूक केली तर तू शेवटी आमची मुलगीच आहे, जे झालं ते गेलं, परंतु आम्ही तुला माफ केलेलं आहे, तू इकडे आनंदामध्ये आहे तेच आमच्यासाठी खूप मोठं आहे. हे सर्व बोलल्यानंतर कीर्तीला पण ना खूप म्हणजे भारी वाटायला लागतं. कीर्ती तिच्या आईचा चांगल्या पद्धतीने पाहुणचार करते, तिच्यासाठी चाय वगैरे बनवते, जेवण बनवते, तिला जेवू घालते. एक दिवस तिची आई अविनाशच्या घरी राहते आणि दुसऱ्या दिवशी ना ती म्हणजे गोरेगावला जाण्यासाठी निघते. जेव्हा ती जात असते ना तेव्हा ती कीर्तीच्या गळ्यामध्ये पडून रडत असते. कीर्तीला आता असं वाटायला लागतं आपले आईबाबा आपल्यावरती एवढे प्रेम करतात, परंतु आपण ना आपल्या आईवडिलांना उगाच दुःख दिलेलं आहे, त्यांच्या विरोधात जाऊन लग्न वगैरे केलेलं आहे. परंतु कीर्तीला काहीच माहिती नव्हतं तिची आई जी रडते आहे, तिची आई जेवढी खुश आहे, तिच्या मनामध्ये ना एक प्लॅनिंग सुरू आहे. आणि ते प्लॅनिंग होतं
कधी एकदा असा चान्स तिला मिळतोय, त्या चान्सचा उपयोग करून जे कीर्तीने त्यांना दुःख दिलेलं आहे, जे कीर्तीने त्यांच्या गावामध्ये त्यांची इज्जत घालवली आहे, त्याचा बदला तिला घेता येईल. जाताना तिला हे पण समजलेलं होतं, कीर्तीना 2 महिन्याची प्रेग्नेंट आहे. कीर्तीची आई शोभा मोटे गोरेगावमध्ये पोहोचल्यानंतर ती तिच्या मुलाला सांगते की मी अशी कीर्तीला भेटून आलेले आहे. आता हा जो शोभा मोटेचा मुलगा म्हणजे कीर्तीचा जो भाऊ होता ना, त्याचं नाव होतं संकेत. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. त्याचं वय होतं 17 वर्षाचं. त्याच्यानंतर 10-15 दिवस उलटून गेलेले होते. एके दिवशी कीर्तीची आई शोभा मोटे आणि हा कीर्तीचा भाऊ संकेत मोटे जो 17 वर्षाचा होता, ते परत कीर्तीला भेटण्यासाठी अविनाशच्या घरी जातात. त्यांच्या मनामध्ये संपूर्ण प्लॅनिंग फिक्स झालेलं होतं. आज काही पण करून कीर्तीची आपण हत्या करायची आहे. ते जसे अविनाशच्या घरामध्ये जातात, कीर्तीना शेतामध्ये काम करत असते अविनाशसोबत. ती तिच्या आईला म्हणजे शोभा मोटेला आणि तिचा भाऊ जो संकेत मोटे आहे ना, त्याला पाहते. या दोघांना पाहिल्यानंतर कीर्तीला म्हणजे एवढा आनंद होतो त्यांना भेटण्यासाठी. ही दुसरी वेळ होती कीर्तीच्या आईना कीर्तीला भेटण्यासाठी आलेली होती. परंतु कीर्तीला या गोष्टीचा बिलकुल पण अंदाज नव्हता की कीर्तीची आई आपल्याला भेटण्यासाठी आली नसून आपली हत्या करण्यासाठी आलेली आहे. ती तिच्या शेतामध्ये जी काम करत होती ते काम तिथे सोडते आणि तिच्या आईला भेटण्यासाठी घरामध्ये घेऊन येते. घरामध्ये येते, चहा बनवण्यासाठी ना ती तयारीला लागते. किचन रूममध्ये गेल्यानंतर मागून हा संकेत आणि कीर्तीची आई शोभा मोटे दोघे मिळून ना कोयत्याने कीर्तीवरती हल्ला करायला सुरुवात करतात. हल्ला एवढा जलद झालेला होता की कीर्तीला ना तिथून पळून जाण्याचा वगैरे ना चान्सच मिळाला नव्हता. कीर्तीचा जो नवरा अविनाश होता ना, तो शेतामध्ये काम करत होता. त्याला ओरडल्याचा आवाज आल्यानंतर तो जेव्हा पळत येतो रूमकडे, तेव्हा तो पाहतो कीर्तीच्या आईने कीर्तीचे पाय धरलेले असतात आणि कीर्तीचा जो 17 वर्षाचा भाऊ आहे तो ना तिचा गळा कट करत असतो. त्याने ना कम्प्लिटली कीर्तीचं जे मुंडकं आहे ना ते तिच्या शरीरापासून वेगळंच केलेलं होतं. ते पाहिल्यानंतर अविनाशला म्हणजे एवढा धक्का बसतो. तो त्याला वाचवायला पण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु संकेतच्या हातामध्ये जो कोयता होता ना, तो कोयता घेऊन संकेत या अविनाशला पण मारण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अविनाश तिथून पळून जातो. कीर्तीचं मुंडकं कापल्यानंतर तो जो संकेत तिचा भाऊ आहे ना, तो तिचं मुंडकं आपल्या हातामध्ये घेतो आणि मोबाईलमध्ये सेल्फी काढतो. तिची आई आणि संकेत कीर्तीचा मृत्यू, कीर्तीचा जीव गेल्यानंतरही त्या कीर्तीला शिव्या देत होते. म्हणजे याच्यावरून आपण विचार करू शकतो कीर्तीच्या आईच्या मनामध्ये आणि 17 वर्षाच्या भावाच्या मनामध्ये कीर्तीबद्दल किती द्वेष निर्माण झाला असेल. माझ्या तर ना अंगावरती काटेच उभे राहतात. कोण असं स्वतःच्या बहिणीला मारू शकतं यार. बहिणीने जरी त्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं असलं तरी ती तिच्या नवऱ्यासोबत खूप आनंदात होती. आता एका आईवडिलांना किंवा भावाला याच्यापेक्षा आणि कोणतं सुख हवं असतं. त्यांची मुलगी एवढ्या आनंदामध्ये राहते, याच्यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो. परंतु त्यांना हा आनंद ना बघवत नव्हता. त्यांची जी इज्जत गेलेली होती त्यांना त्या इज्जतीचा बदला घ्यायचा होता. कीर्तीने कधी स्वप्नात पण विचार केला नसेल की एवढी हसणारी, एवढी माझ्यासाठी रडणारी आई माझ्या मृत्यूचं कारण बनेल. कीर्तीने कधी स्वप्नात पण विचार केला नसेल, ज्या हाताने आपण आपल्या भावाच्या हातामध्ये राखी बांधली, ज्या हाताने आपण आपल्या भावाला लहानपणी भरवलं, त्याच भावाचे हात आपल्या हत्येसाठी हातामध्ये कोयते घेऊन येईल. म्हणजे यार, अशा लोकांना काय बोलू शकतो. त्यांनी ना हसत्या खेळत्या एका मुलीचं जीवन संपवलं. त्यांना या गोष्टीचा राग होता, समाजामध्ये आपली इज्जत गेली. मित्रांनो, आयुष्यामध्ये ना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, समाज आपल्याला काय बोलेल किंवा दुसरे लोक आपल्याला काय बोलतील या गोष्टीकडे ना लक्ष द्यायचं नाही. कारण जेव्हा आपलं चांगलं होतं तेव्हा तोच समाज असतो जो आपल्यावरती जळत असतो. जेव्हा आपलं वाईट होतं तेव्हा तोच समाज असतो जो आपल्यावरती ना हसत असतो. तर मित्रांनो, या आजच्या घटनेचा जसा शेवट झाला असा कोणत्या पिक्चरचा शेवट झालेला आहे तुम्ही खाली कमेंट करून मला नक्की सांगा. अशा पद्धतीने ना ही घटना इथे समाप्त होते. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.